नमस्कार, तुम्ही पाहता सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह. जिल्हा शेतकरी जन आंदोलन संघर्ष समिती नांदेडच्या वतीने आज वचमपाड बॅकवॉटरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूर धर्तीवरील विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. कार्यालयावर जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या 45 वर्षापासून पोचपाडच्या बॅकवॉटरमध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा एक ठिकाणी मोर्चाद्वारे आपला रोष व्यक्त केलेला आहे. 1983ला तेलंगणामध्ये जे पोचपाड जे श्रीरामसागर या नावानं ओळखलं जातं त्या धरणाची निर्मिती झाली. धरण निर्मिती झाल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला जो फुगोटामध्ये बॅकवॉटरचं पाणी येतो जवळपास 8 तालुके त्याच्यामध्ये बाधित आहेत. मुदखेडपासून उमरी, धर्माव, नायगाव, बिलोली, देगलूर आणि लोहा ही तालुके सातत्यानं पुरामध्ये जातात. शासनानं अनेकदा विनंती करूनही आम्ही गेल्या वर्षी 1 महिना आंदोलन केलं, मी पलीकडल्या वर्षी 1 महिना आंदोलन केलं. मग शेतकऱ्यांनी आंदोलन करून जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. त्या अनुषंगानं ह्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हा मोर्चा आणला. आमची प्रामुख्यानं मागणी आहे, जे सरकार आलमट्टी धरणाच्या अनुषंगानं कोल्हापूरमधल्या बाधित शेतकऱ्याला जो न्याय देतो आहे, त्यांना जो GR लागू केला, ज्यांना आपल्या अतिवृष्टीमध्ये तिप्पट मिळते, त्यांचं पूरग्रस्ताचं कर्ज माफ आहे, तोच GR नांदेडमधल्या पूरग्रस्तांना लागू करावा अशी आमची मागणी आहे. त्याचं भौगोलिक कारण पण मी महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांना सांगितलं आहे, जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत श्रीकर परदेशी, मी सर्व मंत्र्यांना पण सांगितलं आहे. कारण नांदेडला येणारी गोदावरी ही नाशिकहून येते. नाशिक हा महाराष्ट्राच्या पश्चिमेचा जिल्हा. नाशिकहून गोदावरी नांदेडमध्ये 700 किलोमीटर येते. येताना नदीमध्ये 6 धरणाचं पाणी टाकलं जातं, 9 नद्या तिला मिसळतात. मग प्रचंड असा महापूर घेऊन जर महाराष्ट्राचा पूर आमचा नांदेड जिल्हा झेलत असेल आणि नांदेडच्या पूर्वेकडले तालुके उमरी, धर्माव, नायगाव, देगलूर, बिलोली ही तालुके, मुदखेड ही तालुके सातत्याने अतिवृष्टीमध्ये आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्याकडे 10 पैसे नाहीत. मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे. मग आमचा शेतकरी किती दिवस त्रास सहन करणार? मग शासनाला जागा करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर आज 45 डिग्रीचं टेम्परेचर आहे. आज माता भगिनी या रस्त्यावर आहेत. कशासाठी? येणाऱ्या पिढीसाठी. आम्ही त्या ठिकाणी शासनाला विनंती करतोय, 45 वर्षात आम्ही महापूर सहन केला आहे. आमच्या ह्या मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणा, धरणग्रस्ताचं प्रमाणपत्र द्या. ज्या ठिकाणावर पूर गेला आहे, मी शासनाकडे स्वतः साहेबाकडे माझी बैठक झाली, प्रदेश सचिव साहेबांकडे, की जो भाग पूरग्रस्त आहे अशा ठिकाणी कापणीपर्यंत तुम्ही कशाची पंचनामे करत आहात, ह्या लोकांना 100% पीक लागू करा, जेणेकरून शेतकरी उभं टाकेल. याच अनुषंगानं पूरग्रस्त शेतकरी गरीब आहे, त्यांना खतासाठी सबसिडी द्या आणि आमच्या भागातल्या लोकांना एक न्याय द्या, ही मागणी मी शासनाकडे मोर्चाद्वारे केली. शेतकरी संघर्ष समिती जे पोचमपाडचा डॅम झाला ते 45 वर्ष व्हायले. ही आमची एकच मागणी आहे, ज्या डॅममुळं आमचे शेतकरी जे आमच्या शेतात पाणी शिरून पूर्ण पीक वाया जाते, हातातलं पीक पूर्ण वाया जाते. आम्हाला आत्तापर्यंत एकाही वेळेस मोबदला भेटला नाही आणि जे शेतकऱ्याला मदत भेटते वलितांची बी तेवढीच आणि कोरडवाळूची बी तेवढीच, सारखाच अन्याय दर 45 वर्षापासून आम्हाला अन्याय होत आलेले आहे. याच्यावर स्वर्गवासी माझे उपमुख्यमंत्री अजितदादांनी 28/10ला एक मीटिंग घेतली होती. त्यावेळेस कलेक्टर साहेबांच्या मार्फत की 350 कोटी रुपये यांना मुआवजा द्या म्हणून सांगितलं होतं. परंतु काही काळावाद अजितदादा आपल्यात राहिले नाही, ते स्टॉप झालं. या शेतकऱ्याच्या जे मागण्या आहेत की आम्हाला सतत पाणी शिरून शेतामध्ये जे आमच्यावर अन्याय व्हायला आहे, त्याच्यासाठी वाचना फोडण्यासाठी आज शेतकरी नेते मनूरकर काकांनी सगळ्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आज मोर्चा काढला की आम्हाला शेतीसाठी जे अन्याय व्हायला त्याच्यासाठी. आणि आमच्या तालुक्यातले कोणीच आले ते नाहीत. शेतकरी स्वतःला शेतकरी नेते म्हणतात आणि जे आमदार खासदार आहेत ते आज शेतकऱ्यासाठी रस्त्याला यायला पाहिजे. आज ते AC मध्ये बसून आहेत आणि शेतकरी तळामळा आज 43 डिग्रीच्या तापमानामध्ये शेतकरी मोटरसायकलवर येऊन इथं कलेक्टर ऑफिसला आपल्याला पत्र देत आहे. आणि सर्वांचं मी खास करून आजपर्यंतच्या इतिहासात पोलीस प्रशासनाचा मनापासून आभार मानतो की आमचं उन्हाचं तहाव बघून पोलीस प्रशासनानं आम्हाला आल्या पाण्याची सोय केली, अशी माणुसकी दाखवली. मी सर्व पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो आणि आमची एकच मागणी राहील, कलेक्टर साहेबांनी आमच्यावर सगळ्यांनी पाठ फिरवली, परंतु मायबाप या
नांदेड जिल्ह्याचे पालकतत्व तुम्ही आमच्याला शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, मुख्यमंत्र्यापर्यंत आमची गोष्ट पोहोची करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो. बरं, किती